आज याच महापुरुषांच्या विचारांचा यशाचं शिखर गाठण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल, ती म्हणजे पायथ्यापासून. होय, मी बोलतोय 1191च्या त्या युद्धाबद्दल, ज्या युद्धामध्ये मोहम्मद घोरी नावाच्या एका परकीयाने पृथ्वीराज चव्हाणांवर आक्रमण केलं, पण ते आक्रमण पृथ्वीराज चव्हाणांनी फेटाळून लावलं. आणि तर यांच्या दुसऱ्या युद्धामध्ये जेव्हा पुन्हा मोहम्मद घोरी आणि जयचंदनी मिळून पृथ्वीराज चव्हाणांवर आक्रमण केलं, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. आणि त्या मोहम्मद घोरीनी या भारतामध्ये दिल्ली सल्तनतची स्थापना केली, ज्याच्यामध्ये 1206 ला गुलाम वंश आला, 1290 ला खिलजी वंश आला, 1320 ला तुघलक वंश आला, 1414 ला सय्यद वंश आला आणि 1451 ला सय्यद वंशानंतर लोधी वंश आला. आणि याच लोधी वंशामध्ये बहलोल लोधी आला. मग आग्रा शहराची स्थापना करणारा सिकंदर लोधी आला आणि मग आला इब्राहिम लोधी. त्याच्यासोबत पुन्हा बाबर नावाचं एका परक्याचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये बाबर विजयी ठरला, इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि तोच बाबर इथं स्थायिक होण्याचा प्रयत्न करू लागला. पण हाच बाबर इथं स्थायिक न याच्यासाठी राणा सांगा म्हणजेच महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे वडील यांनी अनेक सरदार एकजूट केले आणि त्या बाबर विरुद्ध युद्ध पुकारलं. त्या युद्धामध्ये पुन्हा राणा सांगांचा पराभव झाला आणि बाबर विजयी ठरला आणि बाबर शेवटी भारतामध्ये स्थायिक झाला आणि बाबरनी एका वंशाची स्थापना केली, म्हणजेच मुघल वंश. या मुघल वंशामध्ये 1526 ला बाबर आला, 1530 ला त्याचा पोरगा हुमायूं आला, 1556 ला 49 वर्ष राज्य करणारा आणि हेमूसोबत पानिपतचं दुसरं युद्ध लढणारा अकबर आला. मग 1605 ला जहांगीर आला, 1627 ला शाहजहां आला आणि मग आला 1658 ला रयतेवर अन्याय अत्याचार करणारा, मुख्य प्राण्यांना त्रास देणारा, गावा मंदिरात देवळं उद्ध्वस्त करणारा, घराच्या घरात बेचिराग करणारा, जमीन दोस्त करणारा तो आलमगीर औरंगजेब आला. आणि याच आलमगीर औरंगजेबाचं हे मुघल सल्तनत ज्यांनी आपल्या तलवारीच्या धारेवर ठेवली, ज्यांनी मुघल सल्तनत जेरीस आणली, अरे ज्यांनी आपल्या रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा पुकारला, स्त्रियांची